नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। 11th सायन्स मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्यामधला मित्रांनो आज आपण क्वेश्चन नंबर 13 बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 12 पर्यंतचे क्वेश्चन बघितलेले आहेत। अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून या आधीच्या व्हिडिओ जे आहेत त्या बघून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहेत। ओके, तर जाऊयात मित्रांनो पुढे। चॅप्टर 1 आपल्याकडे आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट मधला क्वेश्चन नंबर 13। तर या ठिकाणी आणखी एक रिक्वेस्ट आहे, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो। बरेच विद्यार्थी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन दिसतात मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये 4 सब क्वेश्चन्स आहेत। 13 नंबरच्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन आहे की फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन असेल, हेक्सागॉन असेल, सेप्टॅगॉन असेल, ऑक्टॅगॉन असेल। तर पहिला आपण कशाचा विचार करू बाबा? पेंटॅगॉनचा विचार करू। ओके, पेंटॅगॉन। आता पेंटॅगॉन म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये मराठीमध्ये म्हणतो षटकोन। ओके, सॉरी पंचकोन म्हणतो, पेंटॅगॉन। ओके, पेंटॅगॉन झाला आपल्याला, पेंटॅगॉन आहे। ओके ओके, पेंटॅगॉन ज्याचे अँगल्स आहेत। पेंटॅगॉन म्हणजे बघा अशा प्रकारे जर आपण विचार केला, पेंटॅगॉन आपण काढू 3 4 षटकोन झाला, 5 आपल्याकडे पाहिजेत ना रे, 5 1 2 3 4 आणि 5 अशा प्रकारे असेल, तो रेग्युलर असेल, इक्वल असतील त्याचे सगळे पार्ट जे आहेत बघा या ठिकाणी। हा अशा प्रकारे बरं का, हा झाला पेंटॅगॉन। 1 2 3 4 5 साइड्स त्याला आहेत, हा पेंटॅगॉन झाला। आता याचं आपल्याला काय करायचं आहे की इंटेरियर आणि एक्सटेरियर अँगल काढायचा। आता एक्सटेरियर अँगल जो आहे त्याचा तो बघा, हा एक्सटेरियर म्हणजे हा बाहेरचा अँगल आणि वाय म्हणजे हा इंटेरियर आतला अँगल। तसं बघायला गेलं तर दोघांची जी सम आहे, इंटेरियर आणि एक्सटेरियर, या दोघांची सम किती असणार आहे? 180 डिग्री। ओके, कारण ते लिनियर पेअर अँगल आहेत। पहिली गोष्ट आपण काय करू, एक्सटेरियर अँगल जो आहे तो या ठिकाणी आपण काढू। एक्सटेरियर अँगल जो आहे तो बघा, सम ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल ऑफ पेंटॅगॉन, म्हणजे पेंटॅगॉन असेल तर त्याच्या सगळ्या एक्सटेरियर अँगलची सम जी आहे ती 360 असते। हेक्सागॉन असेल त्याच्या पण एक्सटेरियर अँगलची सम 360, सगळ्यांच्या एक्सटेरियर अँगलची सम 360 असते, एवढं लक्षात घ्यायचं आहे। ओके, बघा या ठिकाणी आपण लिहूयात एक्सटेरियर अँगल ऑफ किंवा मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन। ओके, ती काय बाबा 360 अपॉन किती बाबा, 360 अपॉन आपल्याकडे 5 करायचं, कारण त्याचे किती अँगल आहेत? 5 अँगल आहेत, म्हणून 360 अपॉन 5 लक्षात घ्या। आणि जर तो हेक्सागॉन असेल तर 360 अपॉन 6, सेप्टॅगॉन असेल तर 360 अपॉन 7, ऑक्टॅगॉन असेल तर 360 अपॉन 8 वगैरे अशा प्रकारे येणार। आता 5 ला जर आपण 360ने जर का 360 ला जर 5 ने डिवाइड केलं तर 5 6 जा आपल्याकडे येतात 5 7 जा 35। ओके, 1 आला, 0 आला, 5 2 जा 10 म्हणजे 72। म्हणजे आपल्याकडे काय झालं, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल जे आहे ते किती झालं? 72 डिग्री। आता 72 डिग्री आहे। आता आपल्याला याचं मेजर रेडियन मध्ये सुद्धा काढायचं। एक्सटेरियर अँगल जो आहे त्याचं मेजर रेडियन मध्ये सुद्धा काढायचं। मग रेडियन मध्ये काय असणार बाबा? बघा हे डिग्री मध्ये झालं, मग रेडियन मध्ये काय करणार आपण? 72 इंटू पाय अपॉन 180। रेडियन मध्ये काढण्यासाठी पाय अपॉन 180 ने काय करायचं बाबा? त्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे रेडियन मध्ये होतं। बघा हे समजण्यासाठी रेडियन म्हणजे काय बाबा नेमकं हे समजण्यासाठी या अगोदरच्या व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। त्यामुळे पहिल्यापासून ह्या प्रॅक्टिस सेट पहिल्या क्वेश्चन पासून बघणं खूप गरजेचं आहे। तर त्या सगळ्या अगोदरच्या व्हिडिओ ज्या आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या, त्या एकदा बघून घ्या, कारण त्या खूप इम्पॉर्टंट आहेत। त्या जर नाही समजल्या ती अगोदरची गणितं तर आपल्याला हे समजणार नाही। ठीक आहे, आता बघा 72 आणि 180 दोघांना 360 ने आपण डिवाइड करू शकतो। 362 जा 72 पाय आपल्या जागेवर आणि 365 जा आपल्याकडे येतात 180, म्हणजे 2 पाय अपॉन 5 रेडियन। हे काय झालं, मेजर ऑफ अँगल ऑफ एक्सटेरियर अँगल जो आहे, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन, त्याचा एक्सटेरियर अँगलचं मेजर डिग्रीमध्ये किती आलं? 72 डिग्री। ओके, डिग्रीमध्ये आलं 72 डिग्री आणि रेडियनमध्ये किती आलं? 2 पाय अपॉन 5 रेडियन झालं। आता याचं मेजरमेंट जे आहे कोणाचं? आता इंटेरियर अँगल राहिला, इंटेरियर अँगल। मग आता इंटेरियर अँगल दोघांची ॲडिशन 180 असते। मग इथं लिहायचं बघा, इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटागॉन इज इक्वल टू काय करायचं? 180 मायनस एक्सटेरियर अँगल म्हणजे 72, 180 मायनस मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल। म्हणजे कारण बघा हा जर 72 असेल, इथला एक्सटेरियर अँगल 72 आहे, तर वाय किती असणार बाबा? इंटेरियर अँगल काय असणार आहे? 180 मायनस 72, कारण दोघांची ॲडिशन 180 असते बरोबर। 180 मधून 72 गेले, किती झालं? 108 डिग्री झाला।
ओके, म्हणजे इंटेरियर अँगल ऑफ मेजर ऑफ इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटागॉन इज 108 डिग्री. आता याला जर का आपण रेडियनमध्ये काढायचं झालं तर मेजर इन रेडियन, मेजर ऑफ अँगल इन रेडियन, मेजर ऑफ इंटेरियर अँगल इन रेडियन. ओके ओके, याच्यामध्ये आपल्याला दोन्ही याच्यामध्ये रेडियनमध्ये काढायचं इज इक्वल टू बघा 108ला कितीने मल्टिप्लाय करायचं, डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 108ला π/180ने काय करावं लागणार, मल्टिप्लाय करावं लागणार, तेव्हा रेडियन येणार. आता 108 आणि 180 दोघांना 36ने डिवाइड करू शकतो बघा. 36 3 जा आपल्याकडं 108 येतात, पाय आपल्या जागेवर डिवायडेड बाय 36 5 जा 180. तर अशा प्रकारे आपल्याकडे 3π/5 रेडियन हे उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. जो पेंटागॉन आहे त्या पेंटागॉनचं एक्सटेरियर जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट 72 आलं आणि 2π/5 रेडियन आलं आणि एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट, आणि इंटेरियर अँगलचं जे मेजरमेंट आहे डिग्रीमध्ये 108 डिग्री आलं आणि रेडियनमध्ये 3π/5 रेडियन आलं. ओके, अशा प्रकारे आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकतो. पहिला झाला. आता आपण दुसरा जो क्वेश्चन आहे तो आपण बघूयात हेक्झॅगॉनच्या बाबतीमध्ये. आता हे सगळं रफ करतो, ठीक आहे. आता हेक्झॅगॉनचा बघूया. सेम अशीच प्रोसिजर आहे, काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सिंपल विषय मित्रांनो. सेम याच मेथडने याच पद्धतीने आपल्याला जायचं आहे. ओके ओके, आता मी शॉर्टकटमध्ये लिहितो पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा बाबा मी नेमकं काय लिहिलंय. ओके, हेक्झॅगॉनचा विचार करू. तर पहिली गोष्ट काय करू आपण, एक्सटेरियर अँगल काढू बरं का. पहिला काय एक्सटेरियर अँगल. ओके, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल वाटलं असेल, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर हेक्झॅगॉन. ओके, हेक्झॅगॉन इन डिग्री. चला इन डिग्री पण लिहू इथं. ओके, डिग्रीमध्ये किती असणार आहे, 360 डिग्री अपॉन 6. कारण तुमचा जर का आपण हेक्झॅगॉनचा जर विचार केला तर हेक्झॅगॉनला एकूण अँगल किती असतात, 6 असतात. ओके, म्हणून काय करायचं, एका एक्सटेरियर अँगलचं जे मेजर आहे ते 360/6 असणार, कारण 6 एकूण अँगल आहेत. मग 6 जा 36 म्हणून 60 डिग्री. ओके, हे जे अँगलचं जे मेजरमेंट आहे ते कशामध्ये, डिग्रीमध्ये किती आलं, 360 डिग्री. आता हेच मेजरमेंट आपण रेडियनमध्ये काढू. आता बघा, इन रेडियन, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इन रेडियन. ओके, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर हेक्झॅगॉन इन डिग्री इन रेडियन. ओके, रेडियनमध्ये मेजरमेंट किती असणार आहे, 60 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचा, π/180ने मल्टिप्लाय केलं की ते रेडियनमध्ये येणार बरोबर. बाकी काय जास्त विषय नाही. आता 61 जा 60, 63 जा 180 म्हणजे वरचे पाय आपल्या जागेवर आणि डिवायडेड बाय 63 जा 180 म्हणून π/3 हे आपल्याकडे आन्सर आलं. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता हे झालं कशाचं, एक्सटेरियर अँगलचं झालं. आता इंटेरियर अँगलचा जर विचार केला बरं का, आता इंटेरियर अँगलचं मेजरमेंट पण काढूया. मेजर ऑफ इंटेरियर अँगल. ओके, मेजर ऑफ इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर हेक्झॅगॉन बरोबर, हेक्झॅगॉन इन डिग्री. ओके, डिग्रीमध्ये हे मेजरमेंट किती असणार आहे, 180 मायनस काय करायचं, 180 डिग्री मायनस 60, कारण सम ऑफ एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर हेक्झॅगॉन इज 180. हेक्झॅगॉन असेल, पेंटागॉन असेल, कुठलाही असेल तर तो काय असणार, मेजर 180 असते. म्हणून 180 मधून हे 60 मायनस केलं की आपल्याला काय मिळणार आहे बाबा, इंटेरियर अँगलचं मेजर. आता 180 मधून 60 गेले 120 डिग्री, म्हणजे हे डिग्रीमधलं जे मेजरमेंट आहे ते काय आलं, 120 डिग्री. ओके, आता मेजरमेंट इन रेडियन. आता बघा, मेजर इन रेडियन काढू आपण. आता हे रेडियनमध्ये मेजर किती असणार आहे बाबा, बघा 120 डिग्री जो आहे त्याला π/180ने मल्टिप्लाय करायचं. फक्त काय करायचं, π/180ने मल्टिप्लाय करायचं. डिग्री टू रेडियन करण्यासाठी π/180ने मल्टिप्लाय करायचं, झालं रेडियन. आता 120 आणि 180 60च्या टेबलमध्ये येतात, कारण 12 आणि 18 66च्या टेबलमध्ये येतं. म्हणून बघा
62 जा 120 म्हणून 2 पाय आणि 63 जा म्हणून 3 म्हणजे 2 पाय अपॉन 3 हे झालं आपलं आन्सर. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा जो काही क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे. आता सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉनचा आपण विचार करूयात. एक याच पद्धतीने आपल्याला जायचं आहे. ही एकच मेथड आहे. बाकी सगळे हे पुढचे क्वेश्चन याच मेथडने आपल्याला सोडवता येतील. फक्त याच्यामध्ये थोडंसं काय वेगळेपण आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊ. थोडंसं जरा वेगळं आहे यामध्ये, कारण कॅल्क्युलेशन जरा थोडंसं वेगळं आहे. बघा 3rd नंबरचा क्वेश्चन बघू. सेप्टॅगॉन. ओके, सेप्टॅगॉन. बघा या सेप्टॅगॉनचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल मी आता शॉर्टकटमध्ये लिहितो. एक्सटेरियर अँगलचं मेजर इन डिग्री. ओके, आता इथं 7 अँगल आहेत म्हणून काय करायचं 360/7 डिग्री एवढं आलं. 360/7 डिग्री एवढं मेजरमेंट आलं. आता 360ला 7ने आपण डिवाइड नाही करू शकत. जर केलं डिवाइड आपण 360ला 7ने तर 7 5 जा 35. 36 मधून 5 गेले 1 आले, वरून आलं 0. 7 1 जा 7, 3 आला, एक 0 घेतला, एक पॉईंट घेतला. 7 4 जा आपल्याकडे आला 28, 2 घेतला, 0 घेतला. 7 2 जा आपल्याकडे आला 14. म्हणजे तुम्ही 51.42 वगैरे या ठिकाणी लिहू शकता. बघा 51.42 डिग्री वगैरे अशा प्रकारे लिहू शकता. ओके, हे झालं मेजरमेंट कशामध्ये झालं, डिग्रीमध्ये, एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट. आता याचं जे मेजरमेंट आहे ते रेडियनमध्ये पण आपण काढू. आता रेडियनमध्ये काढण्यासाठी काय करणार बाबा, कसं कॅल्क्युलेशन करायचं बघा. झालं मेजरमेंट इन डिग्री. ओके, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल इन डिग्री, इन रेडियन, इन रेडियन. डिग्री झाला, आता रेडियनमध्ये आपण काढू. रेडियनमध्ये काढण्यासाठी काय करायचं, याला डिग्रीमधल्या मेजरमेंटला आपल्याला पाय आपण 180ने मल्टिप्लाय करायचं आहे. पण आता तुम्ही घेताना 51.42 वगैरे नका घेऊ, हे घ्या 360/7 इंटू पाय आपण 180 करा, म्हणजे टेन्शन नाही राहणार. ओके, झाला रेडियन. आता बघा 180 आणि 360चा जर विचार केला, 180 2 जा 360, कारण 18 2 जा 36 म्हणून 180 2 जा 360 हा वरती आला पाय अपॉन 7 रेडियन. एकदम सोपा विषय आलं. आता इंटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये आलं बाबा. आता याचं मेजरमेंट आता कोणाचं काढायचं, इंटेरियर अँगल, मेजर ऑफ इंटेरियर अँगल, मेजर ऑफ इंटेरियर अँगल, अँगल इन डिग्री काढू आपण. ओके ओके, मेजर ऑफ इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर सेप्टॅगॉन इन डिग्री, याचं डिग्रीमध्ये मेजरमेंट. मग डिग्रीमध्ये काढण्यासाठी काय करायचं, 180 मायनस मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल. बरं का, तेच करायचं आहे. 180 मायनस एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट किती इथं 360/7 आहे. मग 180 मायनस 360/7 करा. आता हे कॅल्क्युलेशन किती येते बघा, इथं आपण कॅल्क्युलेशन करू. बघा 7 × 180 करा, 7 × 180 मायनस 360/7 अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. 7 × 180 बघा, 7 0 जा 0, 7 8 जा किती बाबा, 8 7 56, 6 4 आले 5, 7 5 जा 5 आणि 7 1 जा 1, 1 आणि 5 किती झाले 12, सॉरी 7 1 जा 7, 7 आणि 5 झाले 12, म्हणजे 1260. बघा एकदा परत कॅल्क्युलेशन करा. 180 × 7, 7 0 0, 7 8 जा 56 चे 6, इथं आले 5, 7 1 जा 7 आणि 5 झाले 12, 1260. ठीक आहे, 1260 मायनस 360 डिवायडेड बाय 7. आता इथं कॅल्क्युलेशन काय येईल, 1260 मायनस 360 किती आलं, हे 0 हे 0, 12 मधून 3 गेले 9, म्हणजे किती आलं बाबा 900/7 आलं. किती आलं बाबा 900/7 डिग्री. आता याला पण 7ने जर डिवाइड केलं आपण तर आपल्याकडे आणखी काहीतरी वेगळं आन्सर येईल. बघा 7ने डिवाइड केलं 900ला, 7 1 जा 7, 9 मधून 7 गेले 2, वरून आले 0, बरोबर. 7 2 जा 14, 12 मधून 14 गेले 6, वरून आले 0. 7 8 जा 56, 4 इथं घेतला 0, वर घेतला पॉईंट, आणि 7 5 जा 35, बरोबर. त्याच्यानंतर इथं आले 5 0, 7 7 जा 49, म्हणजे 128.57. बघा 128.57 डिग्री. तर अशा प्रकारे हे डिग्रीमध्ये मेजरमेंट आपण काढू शकतो. झालं. आता याचं डिग्रीमध्ये मेजरमेंट झाल्यानंतर आता कशात मेजरमेंट काढायचं, डिग्रीमध्ये तर काढलं. आता रेडियनमध्ये, आता रेडियनमध्ये जर मेजरमेंट काढायचं झालं कोणाचं, या सेप्टॅगॉनचं रेडियनमध्ये जर मेजरमेंट काढायचं झालं तर या डिग्रीमधल्या मेजरमेंटला पाय आपण 180ने मल्टिप्लाय करायचं आहे. डिग्रीमधलं मेजरमेंट काय बाबा आपल्याकडे, हे घ्या 900/7 घ्या.
याला काय करा, पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करा, झालं तुमचं रेडियनमधलं मेजर. आता बघा 180 आणि 900, 18 5 जा 90, म्हणून 185 जा 900, म्हणून इथं आलं 5 आलं, 185 जा 900 म्हणून 5 पाय अपॉन 7 रेडियन झालं. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. तसंच आपल्याला ऑक्टॅगॉन म्हणजे ऑक्टॅगॉनचा सुद्धा आपल्याला याच पद्धतीने आपल्याला तो क्वेश्चन जो आहे ऑक्टॅगॉनचा तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर हा जो एक क्वेश्चन आहे तुम्ही सॉल्व करा, या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचा आहे. आणि याचं जे काही आन्सर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, ठीक आहे. कमेंट्स बॉक्समध्ये याचं आन्सर तुम्ही लिहा. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 13 या ठिकाणी बघितलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 14ला सुरुवात करू आणि त्यानंतर आपली एक्सरसाइज नंबर 1.2 आपण कंप्लीट करू. आणि 1.2 झाला की त्याच्यानंतर आपलं मॅथमॅटिक पार्ट 2चं फर्स्ट चॅप्टर जे आहे ते आपण बघूयात, जेणेकरून तुमचा बोर्डाचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर एक चॅप्टर जो आहे आपला सायन्सचा मॅथमॅटिक्सचा तो आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. आणि रिझल्ट लागल्यानंतर एक चॅप्टर, म्हणजे जेणेकरून तुमचा जो युनिट टेस्ट जी आहे तुमची सुरुवातीची, त्या युनिट टेस्टचा अभ्यास जो आहे तो तुमचा क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूया. तुम्ही सर्वांनी ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. बाय सर्वांना, धन्यवाद.